नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये. तर थंबनेल वरती तुम्ही बघितलं असं जर्मनीसाठी अप्लाय करायचं म्हटलं, मास्टर्स असू द्या किंवा इंजिनिअरिंग असू द्या किंवा कुठल्याही कोर्ससाठी जर जर्मनीला अप्लाय करायचं असेल तर एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळ्या स्टुडंट्सच्या मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे जेन्युइन कन्सल्टन्सी कशी शोधायची. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आजकाल मार्केटमध्ये एवढ्या सगळ्या कन्सल्टन्सी आहे आणि एवढे सगळे लोक आहे जे सांगतात की याच्याकडे जा त्याच्याकडे जा. तर एक्झॅक्ट कोणावरती विश्वास ठेवायचा हे कसं समजायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता ज्यांना जॉब शोधायचा असतो त्यांचं सोपं असतं, ऑनलाईन पोर्टलवर जॉब शोधायचा आणि जॉबला अप्लाय करायचं. बट स्टुडंट्स म्हटलं की येतात फेक प्रॉमिसेस, हिडन कमिशन अँड रॉंग गायडन्स, आणि या सगळ्यामध्ये शेवटी नुकसान होतं ते म्हणजे स्टुडंट्सचं. तर बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 मेन गोष्टी बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्टुडंट्सला जेन्युइन कन्सल्टन्सी का मिळत नाही. त्याच्यानंतर सेकंड मेन गोष्ट, मार्केटमध्ये स्कॅम चालतो तरी कसा. अँड थर्ड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्रॅक्टिकल सोल्युशन काय असणार आहे या सगळ्यांवरती. आणि ऑनेस्टली सांगायचं तर मी कुठलाही कन्सल्टंट नाहीये, बट टॉपमॅट वरती जी मी सर्व्हिस चालू केली आहे ज्याच्यामध्ये मी प्रत्येक स्टुडंटशी 1-on-1 बोलतो किंवा प्रत्येक जॉब प्रोफेशनलशी पण 1-on-1 बोललोय, त्यांचे डाऊट्स क्लिअर केले रिगार्डिंग करिअर किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन जर्मनी, किंवा मास्टर स्टुडंट्सला जर इकडे यायचं असेल किंवा कुठल्याही स्टुडंटला इकडे यायचं असेल तर त्याला लागणारा गायडन्स. ह्या सगळ्या टॉपिक्सवरती जेव्हा मी लोकांशी बोललो तर टॉपमेटच्या सर्व्हिसमध्ये मला असं लक्षात आलं की बऱ्यापैकी लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे अबाउट कन्सल्टंट. तर मला असं वाटलं की हा व्हिडिओ सगळ्यांसाठी युजफुल होईल, म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय. चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. लेट्स गो. सगळ्यात पहिली गोष्ट, रियालिटी ऑफ कन्सल्टन्सी मार्केट. सो बेसिकली जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती बऱ्यापैकी ठिकाणी बघितलं असेल, तुम्हाला एक डीएम येतो. त्या डीएम मध्ये सांगितलं जातं की तुम्हाला जर जर्मनीला जायचं असेल तर आम्ही तुमची हेल्प करू, वी गिव्ह यू राईट गायडन्स टू गो टू जर्मनी. आणि त्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी प्रॉमिस केलेल्या असतात. बट जसं की तुमचा व्हिसा आम्ही बघू, तुमच्या लागणाऱ्या मेडिकल गोष्टी आम्ही चेक करू, तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स आम्ही बघू. बट जर्मनीसाठी ह्या सगळ्या गोष्टींची 100% गॅरंटी नसते. त्यानंतर सगळ्यात मोठा रेड फ्लॅग म्हणजे हम सब संभाल लेंगे, हे जे लोक बोलतात ते पण एक मोठा रेड फ्लॅग असतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, प्रोसेस प्रॉपर एक्सप्लेन न करता फक्त प्रेशराईज करणं स्टुडंट्सला. बिकॉज कसं असतं की याच्यामध्ये त्यांचा असतो हिडन अजेंडा, आणि कधी कधी जर्मन युनिव्हर्सिटीज कडनं त्यांना कमिशन्स पण भेटतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुमच्यासाठी बेस्ट काय हे न सांगता त्यांच्यासाठी काय बेस्ट आहे, म्हणजे त्यांना जिथून कमिशन भेटतं त्याच युनिव्हर्सिटीला तुम्हाला पुश करणे. आणि ही गोष्ट ओळखायची कशी, जर तुम्हाला तुमचं कन्सल्टंट फोर्स करत असेल की ह्या 3-4 युनिव्हर्सिटीलाच जा, बाकीच्या युनिव्हर्सिटी एवढ्या चांगल्या नाहीये, तर तिथेच तुम्हाला समजायला हवं की ज्या युनिव्हर्सिटीला तो पुश करतोय दॅट इटसेल्फ मीन्स की त्याचा काहीतरी तिथे हिडन अजेंडा आहे. आता यानंतर येतात डॉक्युमेंटल गोष्टी, म्हणजे जसं की SOP, LOR. आता बऱ्यापैकी लोकांना हे माहित नसेल की व्हिसाला लागणारे जे डॉक्युमेंट्स असतात, जे चेकलिस्ट असते, त्यामधल्या बऱ्यापैकी गोष्टी कन्सल्टंट तुम्हाला करून देतो. बऱ्यापैकी कन्सल्टंट असं करतात की ऍडमिशन करून SOP टेम्पलेट देतात आणि त्याच्यानंतर व्हिसा तुम्ही बघा, ब्लॉक अकाउंट तुम्ही बघा, हाऊसिंग जे आहे इथलं अकोमोडेशन ते पण तुम्हीच बघा, आणि त्याच्यानंतर जर काही लिगल सपोर्ट तुम्हाला लागला ते सुद्धा तुम्हीच बघा. आणि एवढं सगळं करून रिझल्ट काय येतो, स्टुडंट्सला होतं कन्फ्युजन, स्ट्रेस अँड प्रेशराइज सिच्युएशन मध्ये ते येऊन फसतात, म्हणजे टोटल स्टुडंटचा टाइम वेस्ट. तर आता इथेच एक प्रॅक्टिकल सोल्युशन सांगतो, कारण प्रॉब्लेम सांगणं इझी आहे बट त्यावर सोल्युशन पण भेटलं पाहिजे. आजकाल सगळ्या स्टुडंटला एक कॉमन प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे जर्मनीला जाण्यासाठी जेन्युइन कन्सल्टंट कसं शोधायचं. आता इथेच ज्ञानधनचं जे टूल आहे ते खूप युजफुल आहे. ज्ञानधननी एक कन्सल्टंट फाइंडर टूल बनवलं आहे जिथे त्यांच्यासोबत 100+ व्हेरीफाईड कन्सल्टंट आहेत आणि तुम्ही स्वतः कम्पेअर सुद्धा करू शकता त्यांचे रिव्ह्यूज, एक्सपर्टीज अँड एक्सपिरियन्सेस. मेन गोष्ट म्हणजे स्टुडंटसाठी फ्री आहे अँड तुमचा जो गोल आहे त्यानुसार ते तुम्हाला कन्सल्टंट मॅच करून देणार. म्हणजे जर्मनीमध्ये MBA प्रोग्राम असू द्या किंवा डिग्री असू द्या किंवा मास्टर्स डिग्री असू द्या, सगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स अवेलेबल आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ऍडमिशन, व्हिसा, एज्युकेशन लोन, स्कॉलरशिप आणि प्री डिपार्चर हेल्प या सगळ्या गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही ब्लाइंड विश्वास ठेवत नाही, तुम्ही डेटा पाहून कन्सल्टंट निवडता. यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पण दिली आहे आणि मी कमेंट वरती पण पिन करून ठेवणार आहे. सो ज्ञानधन टूल नक्की यूज करून बघा, बिकॉज हा डिसिजन तुमचा आहे बट रिस्क नक्कीच कमी आहे. आता येऊया आपण सेकंड मेन गोष्टीवरती, ते म्हणजे मेन प्रॉब्लेम, वाय स्टुडंट्स गेट ट्रॅप्ड. नेमके स्टुडंट्स अडकतात कुठे. फ्री कन्सल्टन्सीच्या नावाखाली इमोशनल ट्रॅपिंग, पॅरेंट्सला फिअर दाखवून प्रेशराईज केलं जातं, त्याच्यानंतर SOP कॉपी पेस्ट केलं जातं, त्याच्यानंतर जर्मनीची ऍडमिशन प्रोसिजर नीट एक्सप्लेन न करणे, त्यानंतर युनिव्हर्सिटी रँकिंग चुकीची सांगणे, आणि सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे व्हिसा जेव्हा रिजेक्ट होतो त्यानंतर कन्सल्टंट डायरेक्ट हात झटकून देतो. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, एवढ्या वर्षानंतर मला एक गोष्ट कळाली की जर्मनी मधली प्रोसेस थोडी स्लो आहे, ऑर्गनाइज्ड आहे अँड डॉक्युमेंटेशन
हेवी आहे. सो जो शॉर्टकट देतोय तो तुम्हाला धोका देतोय, एवढं नक्की. अँड लास्टली आपण यावरती बघणार आहे आता की प्रॅक्टिकल सोल्युशन्स काय आहेत. सो व्हॉट शुड यू डू वेन यू आर चुझिंग अ कन्सल्टंट. हे 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आस्क फॉर ट्रान्सपरंट प्रोसेस, म्हणजे त्याला विचारा की तुम्ही स्टेप बाय स्टेप काय करणार आहे. सेकंड थिंग, आस्क युनिव्हर्सिटी लिस्ट विथ रिझन्स, म्हणजे ही युनिव्हर्सिटी का आणि ही युनिव्हर्सिटी का नको या गोष्टी त्याला विचारा. त्यानंतर युनिव्हर्सिटीचे रिव्ह्यूज चेक करा, त्यांचा रेकॉर्ड चेक करा. हाऊ ओल्ड इज द युनिव्हर्सिटी, प्लीज चेक दॅट. फोर्थ इम्पॉर्टंट थिंग, आस्क फॉर पोस्ट ऍडमिशन सपोर्ट, म्हणजे विजा, ब्लॉक अकाउंट, हाऊसिंग, लिगल हेल्प या सगळ्या गोष्टी ते मदत करता की नाही हे सुद्धा तुम्ही कन्सल्टंटला नक्की विचारा. अँड फिफ्थ, की माझ्याकडनं एक बोनस टिप आहे, डोंट ट्रस्ट 100%, म्हणजे 100% कुठल्या कन्सल्टंटवरती विश्वास ठेवू नका. तुमचा पण स्टडी करा आणि तुम्ही पण तेवढाच अभ्यास करा. जेव्हा तुम्हाला जर्मनीला जायचं तिथल्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नीट समजून घ्या, काय आहे काय नाही, सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करा. अँड जर तुमचा कन्सल्टंट तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचे आन्सर देत नसेल, प्रोसेस नीट एक्सप्लेन करत नसेल अँड प्रेशराईज करत असेल, तर प्लीज वॉक अवे. सो फायनली मी एवढंच सांगेल की जर्मनीला जर चुकीचा कन्सल्टंट निवडला तर जर्मनीला आल्यानंतर तुमची लाईफ मेसी होऊ शकते, आणि जर तुम्ही कन्सल्टंट प्रॉपर चूज केला तर तुमचं आयुष्य बदलू शकते. सो ओव्हरऑल या व्हिडिओमधनं आजचे टेकअवे पॉईंट्स असतील. ब्लाइंड ट्रस्ट नको, कम्पेअर करा, प्रोसेस समजून घ्या, आणि प्रेशराईज जर कोणी करत असेल तर प्लीज त्याला बळी पडू नका. सो हा होता आजचा माझा हा व्हिडिओ एक्सप्लेनेशन अबाउट फेक कन्सल्टंट्स इन मार्केट. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज त्या मित्रांबरोबर पण शेअर करा जे जर्मनीला फ्युचर म्हणून बघत आहेत. आणि जर तुम्हाला कुठल्या कन्सल्टन्सीचा काही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंटमध्ये मला पण सांगा. अँड अशाच जर्मनीच्या रिअल टॉपिक्स वरती किंवा रिअल गायडन्स वरती तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. अँड फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.